हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक येथे स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम जबरदस्त अशी आगळी वेगळी रेसिपी. सगळ्यांनी नक्की ट्राय करा, व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करा चॅनलला. अगदीच पावसाळा म्हटलं की काहीतरी नवीन नवीन वगैरे खावंसं वाटतं. त्यामुळे आपण असंच नवीन काहीतरी बनवणार आहोत. येथे मी घेतलेलं आहे एक बाऊल. त्यामध्ये घेतलेलं आहे जवळजवळ 1.5 वाटी गव्हाचं पीठ येथे मी घेतलेलं आहे. त्यामध्ये घेतलेलं आहे मीठ चवीनुसार. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ हे आपण मळून घेणार आहोत. बघा, पीठ हे आपण जे कणिक मळतो त्यापेक्षा घट्टच मळायचं आहे, पातळ नाही ठेवायचं. मस्त असं घट्ट पीठ येथे आपण मळून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण इथे घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे. आता आपण हा थोड्या वेळ भिजत ठेवणार आहोत. येथे मी घेतलेले आहे 3 उकडलेले बटाटे. आता आपण हे किसणीने मॅश करून घ्यायचे आहेत. बघा, आपण तसे हातानेही कुस्करून घेऊ शकतो, पण काय होतं की हाताने ते पूर्णपणे व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यामुळे किसणीने किसून घेतल्यावर छानपैकी बारीक होतात, कुठल्याही त्यामध्ये गाठी वगैरे राहत नाही. अशा प्रकारे मस्त असं सर्व बटाटा आपण इथे मॅश करून घेतलेला आहे. बघा, आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरं, चाट मसाला, चिल्ली फ्लेक्स, चवीनुसार मीठ. चिल्ली फ्लेक्स नसेल तर तुम्ही घरी जे आपल्या वाळलेल्या मिरच्या असतात त्याही कुस्करून यामध्ये टाकू शकता. कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कलरसाठी थोडीशी आपण इथे त्याला चिमूटभर हळद घालणार आहोत. बघा, मिक्स करून झाल्यावर थोडंसं बघा थोडीशी हळद घातलेली आहे. आता सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता पुन्हा एकदा आपण येथे एक बाउल घेतलेला आहे. येथे घेणार आहोत आपण 4 ते 5 चमचे मैदा. त्यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ. आता व्यवस्थित त्याचा आपल्याला घोळ बनवून घ्यायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असा आपल्याला इथे घोळ बनवायचा आहे त्याचा. थोडं थोडं पाणी करत घालायचं आहे. बघा, खूप जास्त एकखटी पाणी नाही घालायचं, नाहीतर खूपच पातळ होऊन जातं ते. बघा, मस्त असं मी इथे घोळ बनवून केलेला आहे. आता मी यामध्ये घालणार आहेत हवरी. एखादा चमचाभर हवरी आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, एकदम परफेक्ट असा आपला घोळ इथे रेडी आहे. आता आपण हा बाजूला ठेवूया. आता आपलं पीठही व्यवस्थित भिजून झालेलं आहे. मस्त चांगलं मळून घ्यायचं आहे आणि एक गोळा आपण त्याचा घेणार आहोत. आता एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे पीठ लावून पूर्णपणे मोठा लाटून घ्यायचा आहे, जेवढा लाटता येईल तेवढा. बघा, अशा प्रकारे लाटून घेतलेला आहे. आता आपण याला सर्व बाजूनी चौकोनी अशा प्रकारात चपाती ही कट करणार आहोत. बघा, मस्त साईड काढून घ्यायचे आहेत. आता त्यावरती आपण जी बटाट्याची चटणी बनवलेली आहे ती लावून घ्यायची आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित बटाट्याची चटणी ही आपण इथे पसरवून घेणार आहोत. बघा, मस्त
खायलाही खूप सुंदर लागतात बघा. बटाट्याच्या चटणीमुळे खूप अशी छानशी टेस्ट येते त्याला. बघा अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी चटणी लावून घेतलेली आहे आणि याला आणखी चटपटीत बनवण्यासाठी येथे आपण घालणार आहोत टोमॅटो सॉस. तुमच्याकडं रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस असेल तर तुम्ही तोही घालू शकता. सर्व व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे बघा. मस्त खूप सुंदर मस्त अशी आंबट गोड चव लागते बघा याची. आता अशा प्रकारे आपण त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचे आहेत बघा. मस्त एकदम सर्व सेम आकार आलेले आहेत बघा. आता येथे मी थोडंसं चीज घेतलेलं आहे, त्याचे असे छोटे छोटे कट केलेले आहेत बघा. ते मी चीज येथे ठेवणार आहेत आणि अशा प्रकारे आपण सर्व बाजू ह्या दाबून घ्यायच्या आहेत बघा. व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे कारण त्यातून चटणी बाहेर येणार नाही असे. पुन्हा एकदा थोडंसं मी याला प्रेस करून घेणार आहे. नंतर अशाच प्रकारे सर्व चीज घालून आपण त्याचे सर्व अशा वड्या बनवून घेणार आहोत बघा. मस्त अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे सर्व साईड्स व्यवस्थित. अशा प्रकारे सर्व आपलं रेडी आहे इथे. आता मी इथे तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी. आता आपण एक एक वडी करून यामध्ये सोडणार आहोत बघा मस्त तळण्यासाठी. छान बघा मस्त असा जबरदस्त कलरही आलेला आहे बघा. खूप सुंदर दिसत आहे बघा. अशाच प्रकारे सर्व वडे हे आपण इथे तळून घेणार आहोत. पावसाळा म्हटलं की आपल्याला सर्वांनाच खूप खूप काही नवीन खाण्यासाठी इच्छा होते. त्यासाठी आपण ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. खूप जास्त वेळही लागत नाही आणि खूप जबरदस्त लागतात. अगदी कुरकुरीत आणि लहान मुलांना तर आवडेलच अशी. अशाच प्रकारे आपण सर्व वडे तळून घेतलेले आहेत बघा. आता सर्व करूया. मस्त बघा एकदम परफेक्ट असे झालेले आहेत. खूप सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप छान लागतात, कुरकुरीत. तर रेसिपी नक्की सर्वांनी ट्राय करा. आवडल्यास लाईक फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. थँक्यू.